फ्रेंड्स, वेलकम टू द झाडे आरी वर्क क्लासेस। या व्हिडिओमध्ये आज आपण पांढऱ्या कलरच्या पाईप क्लीनर पासून सुंदर असे छोट्या गणपतीसाठी लागणारे जास्वंदीचे फूल आणि जास्वंदीचा हार बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा जो पूर्ण पाईप क्लीनर आहे तो अर्ध्यातून दुमटून घेतलेला आहे। आता दुमटून घेतल्याच्या नंतर आपल्याला कटरच्या साहाय्याने हा जो पॉइंट आहे तो कट करायचा आहे आणि आपल्याला इथे एका पाईप क्लीनर पासून दोन पाईप क्लीनर बनवून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला एक पाकळी बनवण्यासाठी इथे 3 पाईप क्लीनर कट करायचे आहेत। तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही इथे यूज करू शकता। रेड, येलो, सनफ्लावर येलो, पिंक कोणताही कलर तुम्ही इथे यूज करू शकता। आता जे आपण हे अर्धे अर्धे फोल्ड केलेले आहेत ते अजून अर्ध्यामध्ये अशा पद्धतीने दुमटून घ्यायचे। एकदम फिनिशिंग मध्ये हे जे पॉइंट आहे ते एकदम व्यवस्थित दुमटून घ्यायचे आहेत। आता हे सहा पण तुकडे आपले दुमटून झाल्याच्या नंतर आता आपल्याला एका पाईप क्लीनरचा सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि या सेंटर पॉइंट वर आपल्याला दुसरा एक पाईप क्लीनर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे। आता गुंडाळून घेतल्याच्या नंतर एका साइडला थोडीशी खाच द्यायची, दुसऱ्या साइडला पण तितकीच खाच द्यायची आणि ही खाच देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला ती जी खाच आहे त्याच्यावरती एक पाईप क्लीनर अडकून घेऊन तो देखील आपण पहिला पाईप क्लीनर ज्या पद्धतीने फोल्ड करून त्यावरती पॅक करून घेतला होता त्याच पद्धतीने हा पॅक करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली जी पाईप क्लीनरची दुसरी साइड आहे त्यावरती देखील तीच प्रोसेस करायची आहे। या अशा पद्धतीने दुसरा पाईप क्लीनर अडकवून घेतला। आता आपल्याला त्याच्या साइडला पेटल मोठी पाहिजे आहे त्यामुळे त्याच्या साइडला अजून एक खाच द्यायची आणि त्याच खाचेवरती आपल्याला अजून एक पाईप क्लीनर अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आणि दुसऱ्या साइडला देखील तीच प्रोसेस एकदम काळजीपूर्वक करा, कारण पाईप क्लीनर आर्ट मध्ये फिनिशिंगला खूप महत्त्व असते। जर तुमची फिनिशिंग आली नाही तर तुमचे फूल प्रॉपर दिसणार नाही। आता हे सर्व पेटल्स अडकवून झाल्याच्या नंतर आपल्याला ही पेटल अरेंज करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी जे साइडचे पाईप आहे ते थोडेसे वाकवून घेतले आणि वाकवून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे हे खाली पॅक करून द्यायचे आहे। तर पॅक करण्यासाठी आपल्याला यातील जो मोठा कोणताही पाईप असेल तो या उरलेल्या पाईप क्लीनर भोवती अशा पद्धतीने गुंडाळून द्यायचा आहे। 1, 2 किंवा 3 तुम्ही इथे पाईप क्लीनर अशा पद्धतीने गुंडाळून देऊ शकता। आता त्यानंतर आपला फ्लावर मेकिंग मधला खूप महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला ही पेटल अरेंज करायची आहे। अरेंज करण्यासाठी सर्व पेटल्स एकमेकावर येणार नाहीत, सर्व पेटल्स वेगवेगळ्या दिसतील अशा पद्धतीने अरेंज करायचे आहेत आणि वरचा पॉइंट देखील आपल्याला परफेक्ट शेप दिसावा यासाठी वरचा पॉइंट देखील बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने हळूवार प्रेस करत अरेंज करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर अशी इथे एक पेटल तयार झालेली आहे। अशाच पद्धतीचा एक फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला 5 पेटल बनवायचे आहेत। तुम्ही अजून एकदा ही प्रोसेस बघा की कशा पद्धतीने पेटल बनवून घ्यायची आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, फ्लावर बनवताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा पेटल बनवताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि जर कुणाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता। आणि पाईप क्लीनरचे जर कुणाला होलसेल रिटेलमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर ते सुद्धा उपलब्ध आहे। खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर क्लास किंवा मटेरियल तुम्ही घेऊ शकता। याच पद्धतीने तुम्ही जास्वंदीसाठी लागणाऱ्या सर्व पेटल्स कलरफुल पेटल्स बनवू शकता। आता आपल्या इथे 5 पाकळ्या बनवून झालेल्या आहेत। तर या 5 पाकळ्यांमध्ये बनवण्यासाठी आता आपण इथे पोलन तयार करू। त्यासाठी मी इथे हे रेडीमेड पोलन घेतलेले आहेत। तर याच्यातील फक्त 3 पोलन काढून घेऊन 3 किंवा 4 पोलन ॲज युअर विश तुम्ही कितीही काढून घेऊ शकता आणि ते पोलन काढून घेऊन आपण अशा पद्धतीने दुमटून घ्यायचे आहेत। आणि दुमटून घेतल्याच्या नंतर हा जो मी पाईप घेतलेला आहे त्या पाईप मधून ह्या अशा पद्धतीने हे पोलन पॅक करून घ्यायचे आहेत आणि हा जो पाईप आहे तो ट्विस्ट करून एकदम व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा। पॅक करून झाल्याच्या नंतर आता तुम्ही इथे बघू शकता की हे वरचे पोलन आहेत ते सुटे असे दिसत आहेत। ते व्यवस्थित असे एकजीव आणि अरेंज दिसावेत यासाठी आपल्याला इथे थोडासा ग्लू लावून घ्यायचा आहे।
आणि ग्लू लावून झाल्याच्या नंतर हे फक्त थोडे ट्विस्ट करून घ्यायचे. मग काय होईल तर हे पोलन व्यवस्थित तुम्ही पाहू शकता रिअल प्रमाणे दिसत आहेत. आणि जर तुम्हाला इथे दुसरा कलर यूज करायचा असेल तर फक्त दुसऱ्या कलरचा पाईप क्लीनर घेऊन राऊंड राऊंड गुंडाळून इथून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत तुम्ही वेगळा कलर देखील अरेंज करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही मध्यभागचा पोलन तयार करून घेऊ शकता. आता मध्यभागचा पोलन तयार करून घेतल्याच्या नंतर आपण इथे फ्लावर पेटल एकमेकांना चिटकवून घेऊ. तर त्यासाठी मी इथे खाली जे आपल्याला उरलेला पार्ट होता त्यातील सर्व पाईप कट करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता फक्त एकच पाईप मी इथे शिल्लक ठेवलेला आहे. आता ह्या पेटल ज्या आहेत त्या आपल्याला एकमेकाला चिटकवून घ्यायच्या आहेत. तर चिटकवून घेण्यासाठी ह्या अशा पद्धतीने आपल्याला चिटकवून घ्यायच्या आहेत. ह्या पेटलचे जे खालचे पार्ट आहेत तिथे एकदम व्यवस्थित हे अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचे आहेत. या पेटल्स कशा चिटकवायच्या हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर चिटकवून झाल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असे इथे फ्लावर तयार होते. त्यानंतर खालचा जो हा स्टेमचा पार्ट आहे तो कोणताही एक भाग या उरलेल्या भागावरती ट्विस्ट करून घेऊन खालच्या साईडला पण तुम्ही अशा पद्धतीची फिनिशिंग देऊ शकता. तर अशा पद्धतीचे सुंदर फ्लावर तुम्ही बनवून घ्यायचे. तर आता आपले इथे 5 फुले बनवून तयार झालेले आहेत. आपण या 5 फुलांपासून हार बनवणार आहोत. तर हार आपण जॉईन करण्यासाठी पाईप क्लीनरचाच यूज करणार आहोत. हे रेड जे फ्लावर आहे ते मी सेंटरला लावणार आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने रेड सेंटरला, या साईडला व्हाईट, या साईडला व्हाईट आणि त्यानंतर देखील व्हाईट आणि व्हाईट. तर आपल्याला आता इथे रेड हा जो कलर आहे तो वरती ठेवायचा आहे आणि व्हाईट खाली. आणि याचे जे कॉर्नर आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता. ह्या ज्या 2 पाकळ्या आहेत त्याच्या मध्यभागी अशा पद्धतीने या रेडच्या पाकळ्या येतील. तर त्यासाठी आपण रेड पाईप क्लीनरचा एक तुकडा घेतला. तो वरच्या साईडने अशा पद्धतीने खोसून देऊन कुठूनही आपण पॅक करून घेऊ शकतो. खोसून देऊन खालच्या साईडला तुम्ही इथे पाहू शकता हा तुकडा जो आहे तो आपण या पाकळीमधून एक आणि ही जी दुसरी पाकळी आहे त्या पाकळीमधून एक घेतला आणि एकदम पॅकपणे म्हणजे घट्टपणे ओढून आपल्याला आता फक्त इथे ट्विस्ट द्यायचा आहे. हा अशा पद्धतीने आपण इथे ट्विस्ट देणार आहोत. आता ट्विस्ट दिल्याच्या नंतर हा जो उरलेला पाईप क्लीनर आहे तो आपण कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायचा. एकदम इझिली आणि एकदम पॅक तुम्ही इथे पाहू शकता. हे फूल इथे चिटकवून झालेले आहे किंवा लावून झालेले आहे. तर आता आपण दुसरे फूल लावणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा मी इथे एक पाईप क्लीनरचा तुकडा आणि रेड कलर आपल्याला वरती ठेवायचा आहे. तर तशाच पद्धतीने इथे फूल ठेवून घ्यायचे आणि वरच्या साईडने हे रेड पाईप क्लीनर खाली घ्यायचा आणि खालच्या साईडने या पेटलमधून एक पाईप क्लीनर आणि या पेटलमधून एक पाईप क्लीनर आणि त्यानंतर खालच्या साईडला एकदम घट्ट असा हा ट्विस्ट करत पाईप क्लीनर पॅक करून घ्यायचा. पॅक करून घेतल्याच्या नंतर कटरच्या साहाय्याने इथून कट करून घ्यायचा. हे दुसरे फ्लावर देखील इथे एकदम व्यवस्थितपणे अरेंज झालेले आहे. तुम्ही पाहू शकता इथे खाली एक टोक आलेले आहे. त्यानंतर वरच्या साईडला 2 टोक आलेले आहेत. किती सुंदर अशी फिनिशिंग इथे आलेली आहे. आता आपल्याला हे व्हाईट फ्लावर इथे जोडायचे आहे. तर इथे 2 ज्या पाकळ्या आहेत त्याच्यावरती ह्या ज्या 2 पाकळ्या आहेत त्या खाली घ्यायच्या किंवा वरती घ्यायच्या आणि त्यानंतर इथे आपल्याला आता व्हाईट कलरचा पाईप क्लीनर यूज करून ह्या ज्या उरलेल्या पाकळ्या आहेत त्या आपण इथे बसवून घेणार आहोत. तर त्यासाठी या वरच्या पाकळीमधून खालच्या पाकळीमध्ये हा अशा पद्धतीने पाईप क्लीनर मी खाली घेतला आणि खाली घेतल्याच्या नंतर खाली गोल गोल ट्विस्ट करत इथे हे फ्लावर पॅक करून घेतले. आता पॅक करून झाल्याच्या नंतर कटरच्या साहाय्याने हा व्हाईट पाईप क्लीनर कट करून घेतला. आता इथे आपले हे चौथे फ्लावर देखील व्यवस्थित अरेंज करून झालेले आहे. हे चौथे फ्लावर अरेंज करून झाल्याच्या नंतर आता आपण इथे हे जे लास्टचे फ्लावर आहे ते देखील अरेंज करून घेऊ. त्यासाठी वरून खाली त्याच प्रोसेसचा यूज करून मी इथे हे पाईप क्लीनर बसवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला खेचून घेऊन
अशा पद्धतीने इथे खाली ट्विस्ट करून घेतला। ट्विस्ट करून झाल्याच्या नंतर एकदम पॅक ट्विस्ट घ्यायचे आहेत। कटरच्या साहाय्याने उरलेला पाईप कट करून घेतला। आता तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर पद्धतीने इथे फ्लावर अरेंज झालेले आहेत। आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला या साईडला गळ्यात घालण्यासाठी कंठी किंवा दोरा बसवून घेऊ शकता किंवा रिबन देखील तुम्ही इथे बसवून घेऊ शकता, परंतु आपण इथे पाईप क्लीनरच बसवून घेणार आहोत। आता मी इथे हा अख्खा एक पाईप क्लीनर घेतलेला आहे आणि हा पाईप क्लीनर इथे ओवून घेऊन आपण यामध्ये मणी बसवून घेणार आहोत। तर माझ्याकडे इथे तुम्ही पाहू शकता हे ड्रॉप शेपचे काही मणी आहेत, तर मी हे मणी यामध्ये ओवून घेणार आहे। तर पाईप क्लीनर घ्यायचा आणि पाईप क्लीनरमध्ये फक्त हे मणी अशा पद्धतीने ओवून घ्यायचे आहेत। त्याचा यूज करून आपण मागची साईड इथे बनवणार आहोत, म्हणजे गणपतीला किंवा तुम्हाला ज्या फोटोला वगैरे पाहिजे असेल मागच्या साईडला अडकवण्यासाठी या पाईपचा यूज होणार आहे। तर एक एक करून आपल्याला इथे हे सर्व जे मणी आहेत ते ओवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढी लेंथ पाहिजे तेवढ्या लेंथचे मणी इथे तुम्ही अशा पद्धतीने ओवून घेऊ शकता। तुम्हाला जर राऊंड शेपचे मणी इथे पाहिजे असतील तर तुम्ही राऊंड मल्टी कलरमध्ये देखील मणी इथे टाकून घेऊन हा मागचा पार्ट बनवू शकता। आता मला इथे जेवढा पाहिजे तेवढा मागचा पार्ट बनवून झालेला आहे। तर हा फक्त इथे मला आता या फुलांमध्ये अटॅच करायचा आहे। तर मी इथे फक्त 2 पाकळ्या ज्या कोणत्या वर आलेल्या आहेत त्यामध्ये इथे अशा पद्धतीने अडकवून देऊन त्यानंतर साईडला गोल फिरवून घेऊन अशा पद्धतीने पहिल्याच पाईपला इथे हा दुसरा पाईप जो आहे तो ट्विस्ट करून घेत आहे। तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने हा पाईप आणि हा पाईप इथे ॲड करून घ्यायचा आहे। ह्या साईडला पण सेम तीच प्रोसेस, इथे या 2 पाकळ्यांमधून पाईप ओवून घ्यायचा। ओवून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता इथे ट्विस्ट द्यायचा आणि या साईडला देखील हा पाईप इथे तुम्ही पाहू शकता पॅक करून झालेला आहे। तर अशा पद्धतीने इथे सुंदर असा पाईप क्लीनरचा जास्वंदीच्या फुलाचा हार तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू।